नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती। बालभारती या पाठ्यपुस्तकात आपण आज एक वर्णन अभ्यासणार आहोत आणि ते वर्णन एका सणाचं आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारचे सण समारंभ उत्सव साजरे केले जातात। त्यापैकी ईद हा सुद्धा एक सण आहे। हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगभर साजरा केला जातो आणि हा जो पाठ आहे ईदगाह, या पाठाचे मूळचे लेखक आहे प्रेमचंद आणि त्याचं अनुवाद केला आहे, भाषांतर केले संजीवनी खेर यांनी। आपल्याला माहिती आहे की ईदचा महिना आला की ईदच्या महिन्यामध्ये अगदी आपले मुस्लिम बांधव आहेत, या सर्वांना उपवास असतो आणि तो दिवसभर सूर्योदयापूर्वी एकदम म्हणजे सूर्य उगवल्यानंतर, सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी हा जो कालावधी असतो, या कालावधीमध्ये निर्जळी उपवास असतो। म्हणजे काही खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, अशा प्रकारचा हा उपवास असतो आणि त्याला रोजा असं म्हणतात। कारण इस्लाम धर्मामध्ये हा जो रोजाचे जे दिवस असतात ते अगदी महत्त्वाचे दिवस मानले जातात। आपल्या आयुष्यामध्ये हा रोजा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्या रोजाची माहिती, त्या ईदची माहिती आपण या पाठामध्ये त्याचं मी वाचन करणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा करणार आहे। काय सांगितले त्याच्यामध्ये? रमजान हा जो महिना असतो रमजानचा महिना असतो खरं म्हणजे, आणि वास्तविक पाहता हा रमजानचा जो महिना असतो कधी मे मध्ये येतो, कधी जूनमध्ये येतो। मे, जून, जुलै अशा दरम्यान जे आपलं दिनदर्शिका असते, जे काही कॅलेंडर असतं त्यानुसार यामध्ये बदल होत असतात। कारण शेवटी अमावस्या पौर्णिमा ह्या ज्या मानल्या गेलेल्या आहेत यानुसारच हे सगळं चाललेलं असतं आणि त्या महिन्यामध्ये साधारणपणे पावसाचे दिवस सुद्धा असतात। शेतकरी शेती करत असतात, पिकं सुद्धा आलेली येत असतात, हिरवीगार झालेली असतात। अशा प्रकारचा एक आनंद त्या रमजानच्या महिन्यामध्ये दिसत असतो। तर आपण साधारणपणे हा जो महिना आहे, समजा जुलैमध्ये आला असेल तर खरोखर ते दृश्य अगदी हिरवगार असतं। तर काय या ईदगाह पाठामध्ये ज्या लेखिका आहेत, म्हणजे ज्यांनी अनुवाद केला आहे त्या कोण आहेत? संजीवनी खेर। परंतु या ईदगाह पाठाचे मूळचे लेखक कोण आहेत? प्रेमचंद। आता संजीवनी खेर यांनी जो अनुवाद केलेला आहे, यांनी जे भाषांतर केलेलं आहे ते त्यामध्ये काय सांगितलं आहे? रमजान महिन्याच्या 30 दिवसानंतर आज ईदचा दिवस आला आहे। हा पूर्ण महिना आहे आणि त्यानंतर ईदचा दिवस आला आहे। किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ही। झाडं हिरवीगार दिसत आहेत, शेतात समृद्धी डोलत आहेत, आकाश लालेलाल झालंय। आज सूर्य तर पहा किती सुरेख दिसतोय, किती शांत, किती सुखद, जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहेत। गावात नुसती गडबड चालली आहे, ईदगाहला जाण्याची तयारी सुरू आहे। म्हणजे या ठिकाणी रमजानचा महिना जो आहे त्यातला शेवटचे दिवस आलेले आहेत आणि त्या दिवशी आता ईद आहे आणि ईदच्या दिवसाचं हे वर्णन इथे केलेलं आहे। कारण ईदच्या दिवशी प्रत्येकजण
एकमेकांना शुभेच्छा देत असतो. म्हणजे जसं संपूर्ण जगाला ईदच्या दिवशी शुभेच्छा देण्याचं काम केलं जातं आहे. आणि तीच गडबड त्या गावामध्ये चाललेली आहे. म्हणजेच ईदगाह जो आहे त्या ईदगाहाला जाण्याची तयारी सुरू झाली. मुलं तर खूप आनंदात आहेत. कुणी 1 दिवसाचा रोजा पाळला आहे, तोही फक्त दुपारपर्यंत. पण कुणी तर तोही पाळलेला नाही, पण ईदगाहला जाण्याचा आनंद ओतू जातोय. रोज ईदच्या नावाचा जप चालला होता. ती ईद आज उगवली आहे. मुलांना सगळ्यात जास्त घाई झाली, लोक ईदगाहला का येत नाहीत असा प्रश्न त्यांना पडला आहे. आणि इथे मुलांना सुद्धा काही प्रश्न पडलेत की लोक ईदगाहला का येत नाही आहेत. म्हणजेच हा जो ईदचा जो आनंद आहे, हा आनंद ईदगाहचा तो खूप मुलांना झालेला आहे. सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद. आता हमीद हा कोण? 4-5 वर्षाचा हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा. याची आब्बा मागच्या वर्षीच कॉलऱ्याला बळी गेले आणि अम्मी पांढरी पडत पडत एक दिवस मरून गेली. आता हमीद आपल्या म्हाताऱ्या अमीना आजीच्या कुशीत निसतो. तिच्याजवळ तो सुखात आहे. अब्बाजान पैसे कमावायला गेले आहेत. खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील. अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी खूप छान छान गोष्टी आणायला गेली आहेत असा विश्वास त्याचा आहे. म्हणूनच तो आनंदात आहे. हमीजवळ जोडे नाहीत. डोक्यावर जुनी पुराणी टोपी आहे. तिचा वरचा भाग काळा पडला आहे, तरी तो खुशीत आहे. बघा किती हे जे वर्णन केलेलं आहे, हे वर्णन अतिशय मार्मिक वर्णन आहे. हा हमीद 4-5 वर्षाचा मुलगा आहे. वडील त्याचे कॉलराच्या साथीमध्ये गेलेले आहेत आणि आईसुद्धा गेलेली आहे. परंतु हे त्याला कळत नाही आहे. आजीने अमीना जी आहे त्या अमीना आजीनेच त्याचा सांभाळ केलेला आहे. आणि तिने जे काही सांगितलं की अब्बाजान आता आपल्याला पैसे आणायला गेलेले आहेत, खूप पैसे घेऊन येतील आणि आपली अम्मीजान अल्लाच्या घरून आपल्यासाठी छान छान गोष्टी आणायला गेलेली आहेत असं त्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्या आनंदात आहे. हमीदजवळ जोडे नाहीत. त्याला पायामध्ये चप्पल वगैरे काही नाही आहेत. त्याच्या डोक्यावर जुनी पुराणी ती टोपी आहे आणि ती सुद्धा काळी पडलेली आहे. पण तरी तो खुश आहे. म्हणजे एवढं असून तो खुश का आहे? कारण त्याला एवढंच माहिती आहे की अब्बाजान पैसे आणायला गेलेत, अम्मीजान अल्लाच्या घरून खूप खूप छान छान गोष्टी आणायला गेल्यात. हीच त्याला शिकवलं गेलेलं आहे आणि त्यावर तरी तो खुश आहे. ते आल्यानंतर आपल्याला सगळं काही मिळेल या आनंदात आहे तो. अमीनाच्या हृदयात तसंच होत आहे. गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाहला चालली होती. हमीदला अमीनाशिवाय कोण आहे? त्याला एकटं कसं पाठवायचं? त्या गर्दीत पोरगं कुठं हरवलं तर? नाही, अमीना त्याला असं एकटं पाठवू शकणार नाही. एवढासा जीव एवढं अंतर चालेल तरी कसा? पायाला फोड नाही का येणार? जोडेही नाहीत त्याच्याजवळ. अमीनाबीकडे फक्त 2 नाणी आहेत. 3 पैसे हमीदच्या खिशात व उरलेले तिच्या बटव्यात. एवढंच धन व हा ईदचा सण. हमीद आजीला सांगतो, तू घाबरू नकोस, मी सगळ्यांच्या आधी परत येईन. अमीनाने दिले 3 पैसे घेऊन हमीद सवंगड्याबरोबर निघतो. बघा त्या हमीदला किती विश्वास आहे, किती त्याची हिंमत आहे की तू आजीला सांगतो, अमीना आजीला की तू काही घाबरू नको, मी माझ्या मित्रांसोबत जाईल आणि त्यांच्या अगोदर मी परत येईल. आणि परंतु अमीनाला मात्र हमीदकडे चप्पल नाही, पैसे नाहीत आणि जे काही पैसे आहेत ते 3 पैसे. अशा पद्धतीने तो जाण्याच्या विचारात आहे. म्हणून तिला खूप दुःख होते. गावाहून लोक निघाले. इतर मुलांसोबत हमीद पण चालला होता. आता गावातले लोक निघालेले होते आणि हमीदसुद्धा एवढा आत्मविश्वास घेऊन निघालेला होता. कधी ते सगळे धावत धावत पुढे जायचे, कधी एखाद्या झाडाखाली उभे राहून बाकी त्यांची वाट पाहायचे. बघा ते दृश्य. कधी धावायचे, कधी थांबायचे, कधी झाडाखाली बसायचे, उभे राहायचे. अशी स्थिती ती जाणाऱ्यांची होती. अचानक समोर ईदगाह दिसला आणि अचानक समोर तो ईदगाह दिसला. चिंचेची दाट सावली त्यावर पडलेली आहे. खाली पक्की फरशी लावलेली आहे. त्यावर जाजम घातलेले आहे. रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
जाजम नसलेल्या भागापर्यंत रांगा गेल्या आहेत. नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत. पुढे जागा मुळीच नाही. इथे सगळे सारखेच आहेत. कुणाचा पैसा व प्रतिष्ठा पाहिली जात नाहीत. किती छान व्यवस्था आहे. सगळे एकदम वाकत आहेत, गुडघे टेकत आहेत. कितीतरी वेळा ही हालचाल होते, जणू विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत, विझावेत असं दृश्य दिसत आहे. म्हणजे त्या ठिकाणी ईदगाची जी स्थिती आहे ती स्थिती सांगितली की तो ईदगा एक चिंचेची दाट सावली त्याच्यावर पडलेली आहे आणि खाली पक्की फरशी. त्या ठिकाणी रोजे करणारे जे लोक आहेत त्यांनी अगदी लांब लांब त्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. आणि असा तो भाग आहे की नंतर येणारे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. कोणी पुढे जाण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीयेत. म्हणजे कोणाकडे किती पैसा जरी आहे, कोणी किती प्रतिष्ठित जरी असला, परंतु त्या ठिकाणी जे काही नियम आहे, नियम घालून दिलेले ते नियम कोणी मोडत नाहीयेत. आणि अशा प्रकारची ही जी व्यवस्था आहे, किती छान व्यवस्था आहे. सगळेजण एकदाच वागतात, गुडघे टेकतायत. किती वेळा ही हालचाल होते आणि जसं काही असं वाटतं की विजेचे लाखो दिवे एकदम लागावेत, विझावेत अशा प्रकारचं दृश्य इथे सांगितलं गेलेलं आहे. पुढे काय सांगितलंय की नमाज संपली, लोक परस्परांना मिठी मारून भेटत आहेत. आता आपणही पाहतो की जेव्हा संध्याकाळची दुपारची नमाज संपलेली असते, म्हणजे एरवी सुद्धा तर आपले मुस्लिम बांधव एकमेकांना गळा भेट घेत असतात. आणि त्यानंतर पुढे आता सारे मिठाईच्या व खेळण्याच्या दुकानाकडे धावतील. म्हणजे त्या ठिकाणची नमाज संपली, लोक आता एकमेकांना भेटतात, परंतु नंतर ते कुठे जाणार आहेत? मिठाईच्या आणि खेळण्याच्या दुकानाकडे. हा पहा झोपाळा. एक पैसा देऊन यावर बसलात तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटेल, तर घटकेत जमिनीवर पडतोय असं वाटेल. हे चक्र आहे. लाकडाचे हत्ती, घोडे, उंट या चक्राला लागलेले आहेत. एक पैसा दिला तर 25 चक्रांची मजा घेता येईल. महमूद, मोहसिन, नूर आणि समी त्या चक्रातील घोड्यावर, उंटावर बसत आहेत. हमीद दूर उभा आहे, त्याच्यावर तर 3च पैसे आहेत. आता खेळण्याची खरेदी. दुकानांमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या खेळण्यांचे ढीग पडले आहेत. खेळणी तरी किती प्रकारची? राजा, शिपाई, गुन्हेगार, वकील, पानक्या, साधू, वा किती सुंदर खेळणी आहेत ती. महमूदनं शिपाई घेतलाय, खाकी पोशाख, लाल पगडी, खांद्यावर बंदूक, वाटतंय जणू आत्ताच कवायत करून येतोय. मोहसिनला पानक्या आवडलाय, कमरेला पखाल लावलेला, कमरेतून वाकलेला, सगळ्यांना पाणी वाढणारा. सगळी खेळणी 2-2 पैशांना मिळत आहेत. पण हमीदकडे 3च पैसे आहेत. तो इतकी महागडी खेळणी कशी घेणार? आता इथे अगदी या खेळण्याच्या दुकानचं जे काही वर्णन केले गेले की सुंदर सुंदर खेळणी आहेत, आणि त्या खेळणीमध्ये हमीदला ती खेळणी घेणं परवडत नाहीये. महमूदनी शिपाई घेतला होता आणि मोहसिननी पानक्या घेतला होता. तर त्यांच्याकडे पैसे होते, पण हमीदकडे पैसे नव्हते. तर त्याचे जे मित्र होते, महमूद, मोहसिन, नूर आणि समी, यांनी सुद्धा या सगळे घोड्यावर, उंटावर बसले होते. परंतु हमीदनी मात्र असं काहीही केलं नाही, कारण ते 3 पैसे किती ठिकाणी पुरणार असा प्रश्न त्याला पडलेला होता. खेळण्यानंतर नंबर आला मिठाईचा. सगळ्यांचं खेळणं झालं होतं. म्हणजे पुढे जेव्हा तो जात होता, त्यानंतर मिठाईची दुकानं दिसायला लागली. कुणी रेवड्या घेतल्या तर कुणी गुलाबजामुन, कुणी जिलेबी खाताय तर कुणी करंजी. हमीद मात्र त्याच्या आजीचा विचार करतोय. मी तर चिमटा खरेदी करणार. चिमटा पाहून आजी खुश होईल, मला भरभरून आशीर्वाद देईल. सगळे लोक खात होते. कोणी गुलाबजामुन खातंय, कोणी जिलेबी खातंय, कोणी करंजी खातंय. परंतु हमीदने असा कोणताही विचार केला नाही. हमीदने फक्त एकच विचार केला, ती म्हणजे आपली आजीचाच विचार केला. आणि आजीला काय पाहिजे? आजीला पाहिजे तो चिमटा. आणि जर चिमटा आजीला घेतला
तर आजी खुश होईल आणि मला आशीर्वाद देईल, असं हमीदचा विचार होता. त्यानंतर हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे थांबला. तिथे काही चिमटे ठेवलेले होते. फुलके तव्यावरून उतरायला, विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी आहे हा चिमटा. पुन्हा कोणी विस्तववाले निखारे मागायला आलं तर त्याच चिमट्यानं पटापट निखारे उचलून द्यायचे. बिचाऱ्या आजीला बाजारात जायला तरी कुठे वेळ असतो. रोज हात भासतात तिचे. हमीदची दोस्त मंडळी पुढे गेली. बघा किती विचार केलाय त्या हमीदने, की एका लोखंडाच्या दुकानाजवळ तो थांबला. त्या ठिकाणी त्याला काही चिमटे दिसले. ते चिमटे त्याने विचार केला की हे आपल्या आजी फुलके तव्यावरून उतरायला त्या चिमट्याचा उपयोग होईल. आणि त्याचबरोबर कोणी विस्तव मागायला आले तर ते निखारे मागायला तर त्या चिमट्याने पटापट ते निखारे उचलून देता येतील, अशा प्रकारचा विचार या हमीदने केलेला आहे. आणि आजीला तर कुठे वेळ आहे, कारण असं आजीचे रोज हात भासतात. आणि एवढं सगळं होत असताना हमीदची दोस्त मंडळी आता पुढे गेली. हमीदनं दुकानदाराला विचारलं, चिमटा कितीला दिला? आता दुकानदारानं पाहिलं की या पोराबरोबर कुणी मोठं नाही आहे, तेव्हा तो म्हणाला, हे तुझ्या कामाचं नाही. आता मोठी माणसं जेव्हा असतात तेव्हा त्या दुकानदारांनी बोलला असता, तो हा एवढासा छोटा मुलगा, याच्याबरोबर काय बोलायचं. म्हणून दुकानदाराने हमीदबरोबर बोलायचं टाळलं. आणि मग या ठिकाणी बघा चित्र दाखवलंय की तो दुकानदाराबरोबर इथे तो हमीद बोलतोय, असं या ठिकाणचं हे चित्र आहे. तो त्या चिमट्याकडे त्याने हात केलेला आहे. आणि पुन्हा तो म्हणतो, विक्रीसाठी नाही आहे का? विक्रीसाठी? हा चिमटा विक्रीसाठी नाही का? विक्रीसाठी का नाही? दुकानदार म्हणाला, इथवर बोजा आणला असता का? जर विकायचा नाही तर मी इथपर्यंत आणलं असतं की हे सगळं. मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती? आणि मग तो किंमत का सांगत नाही? 6 पैसे लागतील. दुकानदार म्हणाला, 6 पैसे लागतील. आम्ही थोडा थबकला. आम्ही थोडा विचारात पडला. बरोबर भाव सांगा, तो म्हणाला. योग्य भाव सांगा. योग्य भाव 5 पैसे लागतील. घ्यायचा असेल तर घे, नाहीतर चालू लाग. 5 पैसे लागतील तुला घ्यायचं तर घे, नाहीतर पुढे चल, असं दुकानदाराने हमीदला सांगितलं. त्यानंतर 3 पैशांना देणार का? बघा तरी तो काय म्हणतो, 3 पैशांना देणार का? आणि मग त्यावेळेला हमीद थोडा धाडसानं म्हणाला आणि पुढे निघाला. त्याला वाटलं दुकानदार त्याला धुडकावून दावेल, पण दुकानदारानं त्याला बोलावून 3 पैसा चिमटा दिला. म्हणजे दुकानदारांनी चिमटा किती पैशाला दिला हमीदला? 3 पैशाला दिला. त्याने बोलावलं, ह्या चिमटा तू घेऊन जा. मुलांनी यात्रेत खूप मजा केली, खेळणी घेतली, मिठाई खाल्ली. हमीदनं मात्र स्वतःवर खूप ताबा ठेवला होता. त्याला आजीला खुश करायचं होतं. तो चिमटा घेऊन घरी परतला. आणि हा जो हमीद आहे, या हमीदने शेवटी तो चिमटा घेतला आणि त्याला हमीद आजीला खुश करण्यासाठी हे सगळं करत होता, कारण आजीच्या हाताला चटके बसत होते म्हणून. या ठिकाणी चित्रसुद्धा दाखवलं गेलेलं आहे, आपल्या पुस्तकातली चित्र आहे ती. आजी हमीदचा आवाज ऐकून लगेच बाहेर आली. त्याला कडेवर उचलून लाड करू लागली आणि त्याला उचलून घेतलेले इथे समोर. एवढ्यात त्याच्या हातात चिमटा दिसला. आणि हा चिमटा त्याच्या हातामध्ये दिसलेला पाहून, बघा चिमटा आहे हा चिमटा कुठून आणलास? तिने विचारलं की हा चिमटा कुठून आणलेला आहे? मी विकत आणलाय. तो काय म्हणतो, मी विकत. किती पैशात? 3 पैसे दिले. आणि हा जो चिमटा आहे मी किती पैशाला विकत आणलाय? 3 पैशाला. त्यावेळेला आमीनाबी एकदम दुःखी झाली. कसं पोरग आहे, दुपार झाली, न काही खाल्लं न प्याला, आणलंय काय तर चिमटा. आणि आजीने त्याला काय असं कसं पोरग आहे, याने काही खाल्लं नाही, पिल्लं नाही, काहीच नाही, गेला आला उन्हामध्ये जाऊन आणि काय घेऊन आलाय चिमटा. आजीच्या मनामध्ये सुद्धा असा विचार आला नसेल की तो चिमटा मला किती उपयोगी असेल. हा कुठलाही विचार त्या आजीच्या मनामध्ये आला नाही. परंतु विचार आला तो म्हणजे हमीदचा, की हमीदने काही खाल्लं नाही, काही पिल्लं नाही आणि एवढ्या भर उन्हामध्ये तो आलेला आहे. म्हणून आजीने खूप त्याची काळजी केलेली आहे. आजीला खूप दुःख झालेलं आहे, असं या ठिकाणी सांगितलं. एवढ्या साऱ्या मेळ्यात तुला आणखी काही मिळालं नाही? आणि ती आजी म्हणाली की एवढं सगळं
एवढा सगळा त्या ठिकाणी मेळा होता ईदगाहच्या ठिकाणी, तुला दुसरं काहीच मिळालं नाही? तू चिमटा उचलून आणलास, तू फक्त घेऊन चाललाय चिमटा. हमीद अपराधी भावनेने म्हणाला. तुझे हात स्वयंपाक करताना भासतात न, म्हणून आणलाय मी चिमटा. आणि हा चिमटा का आणलाय की स्वयंपाक करताना तुझे हात भासतात म्हणून तो मी घेऊन आलो. आमीना आजीचा राग गायब झाला. म्हणजे आमीना आजी रागावलेली होती खूप त्याच्यावरती, त्याने काही खाल्लं नाही पिल्लं नाही म्हणून, आणि तो चिमटा घेऊन आलाय. परंतु एवढं एक वाक्य, कोणतं वाक्य? तुझे हात स्वयंपाक करताना भासतात न, म्हणून आणलाय मी चिमटा. तुझे हात स्वयंपाक करत असताना भासतात आणि म्हणून मी चिमटा आणलाय. त्याच वेळेला आमीना आजीचा राग गायब झाला. दुसऱ्या पोराने मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही वाटलं असेल घ्यावं. त्याचं मन किती लाल चावलं असेल. एवढा त्यानं मनावर ताबा मिळवला कसा? तिथे पण त्याला ह्या म्हाताऱ्या आजीची काळजी होती. तिचं मन भरून आलं. तिला रडू कोसळलं. पदर पसरून ती हमीदला आशीर्वाद देत होती. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू गळत होते आणि हमीद आजीच्या प्रेमळ कुशीत शिरला होता. बघा, इथे त्याचं हे चित्र दाखवलं गेलं की हमीद आपल्या आजीच्या कुशीमध्ये जाऊन बसला होता. परंतु जी आजीने त्या ठिकाणी हमीदची जी काळजी केली आहे, हमीदला आशीर्वाद दिला आहे, तिला रडू कोसळलेलं आहे. शेवटी ही प्रेमळ आजी त्याला खूप मोठं देऊन गेलेली होती. तर अशा प्रकारे हा जो पाठ आहे, या पाठाचं मूळ लेखक प्रेमचंद आहे आणि त्याचा अनुवाद संजीवनी खेर यांनी केला आहे. ईदगाह जो शब्द वापरला गेला आहे, ईदगाह म्हणजे काय? ईदगाह म्हणजे प्रार्थना स्थळ. ज्या ठिकाणी प्रार्थना केली जाते, नमाज पढले जातात, त्याला ईदगाह असं म्हणतात. रोजा म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास. आणि असे हे दोन शब्द या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, रोजा आणि ईदगाह. तर ही जे वर्णन आहे, हे वर्णन अतिशय मार्मिक अशा प्रकारचं वर्णन आहे. आपण हा जो पाठ आहे, हा पाठ काळजीपूर्वक वाचा. कारण या पाठामध्ये जी काही कहाणी आहे, याची दुःखभरी कहाणी आहे हमीदची. एवढासा छोटासा हमीद, 4-5 वर्षाचा, परंतु त्याने किती मोठा विचार केलेला आहे, तो म्हणजे आजीचा. सुरुवातीला तो आनंदात सुद्धा आहे, कारण अब्बाजान अम्मीजान अब्बाजान पैसे आणायला गेलेत, अम्मीजान गोष्टी घेऊन येणार आहेत, अशा प्रकारचं त्याच्या मनावर बिंबवलं गेले आणि त्या खुशीतमध्ये तो आहे. परंतु आजी मात्र त्याला खूप काही देऊन जाते. आणि अशा पद्धतीने हा जो ईदगाह पाठ आहे, हा अतिशय चांगला पाठ आहे. त्याचं आपण वाचन करू शकता, पुन्हा पुन्हा वाचा. मग आता या पाठावर तुम्हाला काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, रमजानचा महिना कोणता असतो? दुसरा प्रश्न आहे, रोजा म्हणजे काय? तिसरा प्रश्न आहे, सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला आहे? चौथा प्रश्न आहे, हमीद खुशीत का होता? पाचवा प्रश्न आहे, आमीना हमीदला एकटी का पाठवायला तयार नव्हती? आमीनाने दिलेले 3 पैसे घेऊन हमीद कोणाबरोबर निघाला होता? विजेच्या दिव्याची उपमा कोणास दिली आहे? नमाज संपल्यानंतरचं कोणतं वर्णन केले आहे? हमीदने काय विकत घेतले आहे होते? आमीनाने हमीदला काय विचारले आणि आमीनाचा राग कसा गायब झाला? असे प्रश्न या पाठावर तुम्हाला देण्यात आले. आता या एक प्रश्नाकडे आपण पुन्हा जाणार आहोत. पहिला प्रश्न आहे, रमजानचा महिना कोणता असतो? साधारणपणे हा जो रमजानचा महिना आहे ना, जुलैमध्ये येत असतो. काही दिवस तो ऑगस्टमध्ये पण त्याचे काही दिवस असतात. म्हणजे जे काही आपलं महिन्यात जे आहे, वर्षाचं पंचांग, यावरून हे दिवस ठरत जातात. रोजा म्हणजे काय? उपवास. सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंत केला जाणारा उपवास, निर्जळी उपवास, तो म्हणजे रोजा. सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला होता?
हमीदला सगळ्यात जास्त आनंद हमीदला झालेला होता. हमीद खुशीत का होता? कारण अब्बाजान पैसे आणणार होते, खूप पैसेच्या थैल्या घेऊन येणार होते. अम्मीजान गोष्टी घेऊन येणार होती आणि त्यामुळे तो खुशीत सुद्धा होता आणि ईदगाहला जायची तयारी सुद्धा सुरू झाली होती. आमिना हमीदला एकटी का पाठवायला तयार नव्हती? कारण तो लहान होता, 4-5 वर्षाचा, आणि त्यात एकट्या कसं जाईल? त्याला दूर जायचं होतं ईदगाहला, म्हणून ती पाठवायला तयार नव्हती. आमिनाने दिलेले 3 पैसे घेऊन हमीद कोणाबरोबर निघाला होता? त्याचे जे मित्र होते सवंगडी, त्यांच्याबरोबर निघाला होता. विजेच्या दिव्याची उपमा कोणास दिली आहे? त्या ठिकाणी जी नमाज पडत होते त्या नमाजाच्या वेळेला एकदाच खाली वाकणे, एकदाच बसणे, अशा प्रकारचा असा एक विजेचा दिवे लागतात विजतात तशा प्रकारचा हा खेळ सुरू होता. नमाज संपल्यानंतरचं कोणतं वर्णन केले आहे? की नमाज संपल्यानंतर सगळे मिठाई, खाऊ, खेळणी या ठिकाणी जाणार, त्या ठिकाणी त्याचा आनंद घेणार, असं बरंच वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. हमीदने काय विकत घेतले? हमीदने चिमटा विकत घेतला होता. आमिनाने हमीदला काय विचारले की का हा चिमटा कशासाठी आणलाय तू? तुला खायला प्यायला दिलं असताना तू उपाशी आलास, आणि हे सगळं विचारलं होतं हमीदला. आमिनाचा राग कसा गायब झाला? हमीदने सांगितले की तुला चटके बसतात रोज फुलके काढताना, निखारी देताना, आणि म्हणून तो चिमटा आणलेला आहे. तर अशा प्रकारे या पाठामध्ये जे काही प्रश्न तुम्हाला दिले आहेत, हे प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत, त्याची उत्तरं सोडवायची आहेत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.